Hello everyone, good morning. Extremely sorry for the late vlog. So this was our day 6 in Bali. हा आमचा वॉटरवेला होता आणि इथे आमचं ब्रेकफास्टसुद्धा रेडी होता. खूप सुंदर प्रकारे त्यांनी डेकोरेट केला होता आणि तो पूलमध्ये दिला होता, त्यामुळे दॅट एक्सपिरियन्स वॉज व्हेरी नाईस. तर चला आपण पुढचा दिवस बघूया. असा क्यूटसा हॅपी हनीमून केक त्यांनी आम्हाला दिला होता. आम्ही तो कट केला आणि आमचा लास्ट दिवस बालीमधला आम्ही सेलिब्रेट केला आणि निघालो पुढच्या प्रवासासाठी. आता आपण कुठे कुठे चाललो आहे. आपला फ्लोटिंग ब्रेकफास्ट झाला आहे. ओके, सो लेट्स गो. परत आता आपल्या बाईकने आपण चाललो आहे आणि आपण कालच 2 लिटर पेट्रोल टाकले आता होता, सो ते फुल झाली होती. बघूया आता ते किती चालते. आता आम्ही निघालो उलुवटू जायला. इथून 35 किलोमीटर्स आहे आणि 1 hour 15 minutes दाखवते. कार्सचं डिफिकल्ट होतं जरा, कारण की कार एका ठिकाणीच थांबून राहते. तसं बाईक्स तर नाही आहेत, ती ॲटलिस्ट थोडीशी तरी चालू शकते. त्याच्यामुळे 1 तासात आम्ही पोचू. बाईक रेंटवर घेण्याचा डिसिजन खूप जास्त वर्थ होता, बिकॉज जो वेदर आहे तो खूप छान होता आणि त्याच्यामुळे आमचा हा एक्सपिरियन्ससुद्धा आम्हाला कायम लक्षात राहील. तर आमचा प्लॅन चेंज झाला. रस्त्यात येतानाच आम्हाला गरुडा विष्णू पहिले लागलं होतं लेफ्ट साईड, त्यामुळे आम्ही पहिले गरुडा विष्णू कल्चरल पार्कला माझा मोबाईल उडत असतो. मला एक 5000 आयडियाचं तिकीट काढायला लागतं आणि मग तुम्ही तुमची बाईक पार्क करून जाऊ शकता. त्या बसमध्ये बसायचं आणि ते तुम्हाला पूर्ण गरुडा विष्णू पार्कचं टूर देणार आहे. आणि व्हॉट इज दिस? सो व्हेरी नाईस. सो अशा प्रकारे एंट्री होते. सो तुम्हाला जर गरुडा विष्णूमध्ये बगी सर्विस पाहिजे असेल तर 40,000 आयडिया पर पर्सन. नाहीतर मग तुम्ही बाय वॉकिंग 25 मिनिट्स जाऊ शकता. वॉकिंगचा फायदा असा होतो की तुम्ही प्रत्येक स्टॅच्यूसमोर उभं राहून यू कॅन क्लिक फोटोज. नाहीतर मग बगी सर्विसमध्ये तुम्हाला फक्त ते टूर देणार. म्हणजे आता या स्पेशली या गरुडा विष्णूच्या समोर उभं राहून फोटो काढण्याची जी संधी आहे ती फक्त चालूनच मिळेल. मस्त असं एक स्टॅच्यू आहे. इकडे सगळं रामायणचं दिलं आहे. विभीषण, कुंभकर्ण, रावण, राम, सीता आणि लक्ष्मण. इथून जो मेन स्टॅच्यू आहे गरुडा विष्णूचा तो इथून दिसतो. खूप सुंदरचा स्टॅच्यू. इकडे एक शो आहे बनीज कल्चरचा.
गरुडा विष्णू इज इंडोनेशियाज लार्जेस्ट स्टॅच्यू. खूप सुंदर आर्किटेक्चर आहे आणि अशा प्रकारे आम्ही निघालो पुढच्या प्रवासाला. तर आता 5 किलोमीटरवर उलुवाटू टेम्पल आहे. आम्ही पोहोचलोय. येस, परत 20,000चा पेट्रोल टाकला आणि आय गेस 20-30 हजारात फुल होत असेल ना. 30,000 IDR मध्ये फुल होते बाईक. आणि आता 5 किलोमीटरवर आपण पोहोचू. मी तुम्हाला छोटे छोटे पेट्रोल पंप आहे ते दाखवते पुढे. एकदम छोटे छोटे शॉप्स असतात जिथे तुम्हाला 1-1 लिटरच्या बॉटलमध्ये पेट्रोल ठेवलेलं असतं किंवा 10 लिटरच्या मोठ्या ह्याच्यात त्यांनी पेट्रोल ठेवलेलं असतं ते देतात. आणि ऑब्व्हियसली येस, बाईक खूप परवडते कारण की कारमध्ये खूप टाईम वेस्ट होतो ट्रॅफिकमुळे. बाईकमध्ये आपण खूप पटकन येऊ शकतो. दिस इज द पेट्रोल. उलुवाटू टेम्पलला तुम्हाला तिकीट काढावं लागतं. इथलं असं घालायला लागतं आणि लेडीजला नॉर्मली तिकीट काढावं लागतं पर पर्सन. 50,000 IDR. इकडून उलुवाटू टेम्पलचा व्ह्यू आहे. Is it beautiful? पाणी ब्लू आहे की त्याचे शेड्स दिसतात आणि लाटा बघून. तर अशा प्रकारे आम्ही निघालो उलुवाटू टेम्पलवरून. उलुवाटू टेम्पलला एक केचिक डान्स म्हणून पण एक प्रोग्राम असतो जिथे तुम्हाला पूर्ण रामायण महाभारताची स्टोरी दाखवली जाते. तर तेवढा वेळ आम्हाला थांबणं पॉसिबल नव्हतं, त्याच्यामुळे आम्ही फक्त टेम्पलचा व्ह्यू घेतला, पाणी बघितलं आणि निघालो. आता आम्ही सनसेट एन्जॉय करायला वी हॅव रीच्ड द फिन्स बीच क्लब. सो इथून वॉक इन गेस्टचे आणि कोणी ऑनलाईन बुकिंग केली असेल त्यांना पण एंट्री आहे. सिक्युरिटी चेक इन. तुम्ही क्लबला जात नसाल तरी तुम्ही इथे येऊ शकता कारण की खूप छान वाईब आहे. बालीमध्ये इतके सुंदर सुंदर बीच क्लब्स आहेत आणि बालीला आल्यावर नक्कीच बीच क्लब व्हिजिट करायला पाहिजे. बट ॲज अ आयटिनरी वॉज व्हेरी फुल. आमच्याकडे वेळ नव्हता त्याच्यामुळे आम्ही आज शेवटच्या दिवशी फिन्स क्लबला आलो. यस्टरडे वी वेंट टू एटलास क्लब बट वेळ नसल्यामुळे आम्ही तिथे जास्त काही एक्सप्लोर नाही करू शकलो आणि आजसुद्धा गेलो नाही. बट इवन इफ यू डू नॉट पार्टी, डू नॉट गो टू क्लब्स, तरीसुद्धा एखादा बीच क्लब तुम्ही नक्कीच व्हिजिट करायला पाहिजे. आणि फिन्स क्लबला एंट्री फ्री आहे. काही तुम्ही खाता पिता तरच तुम्हाला पे करायचं आहे, बाकी एंट्री फी आहे, त्याच्यामुळे तुम्ही इथे येऊ शकता.
मांडले तर 75,000 IDR होते. इतक्या चांगल्या आहेत की त्यांनी आम्हाला लिव्हिंग असलेलं हॉटेल. तर थँक्यू सो मच. Terima kasih.